हॅलो हॅलो, आवाज येतो का? हॅलो. येस सर. सगळं गेलं बरं का लिहिलेलं. आता लिहिलेलं जाऊ दे तिकडे, आपण डायरेक्ट प्रोग्राम कडे जाऊया. स्ट्रक्चरचं सिंटॅक्स समजलं का? कितवा प्रोग्राम होता आपला? 10वा का 11वा? F3 F2 11.c माहित नाही, माझ्या पण लक्षात नाही, तुमच्या पण लक्षात नाही. अ सी प्रोग्राम टू अंडरस्टँड स्ट्रक्चर. As usual, you can start and hash include stdio.h. डायरेक्ट प्रोग्राम लिहून बघू आपण. हॅश इन्क्लूड कसं वापरतात काय, conio.h सांगतो पण मी परत. void main ओपनिंग कर्ली ब्रॅकेट clr ser to clear the previous output screen, get ch to hold the output screen. Before clr ser we can declare our structure. आता स्ट्रक्चर डिक्लेअर करण्याच्या दोन जागा. This is the first place where we can declare our entire structure, struct म्हणू आपण. काय अडचण? हॅलो. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. बिफोर मेन फंक्शन ऑल्सो यू कॅन डिक्लेअर युअर स्ट्रक्चर. दोन जागा. हॅलो, येतं का लक्षात? Before main function also you can declare your structure. If suppose you don't want to declare before main function, you can declare your structure inside the main function. So how we are declaring our variable, similarly we can declare at that place, we can declare our structure. इथे पण स्ट्रक्चर डिक्लेअर करू शकतो. काय अडचण? हॅलो. नो सर. आपण एक स्टुडंटचं एक्झाम्पल घेतोय ना. let us store an information of the student. मग त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन सांगा थोडीशी. नेम ऑफ द स्टुडंट. यस, सांगा पुढे. डिव्हिजन ऑफ द स्टुडंट, क्लास ऑफ द स्टुडंट, अजून काय? ब्लड ग्रुप of the student, division, blood group, अजून काय राहिलं बघा. काय अवघड झालं ह्या मोबाईलचा आहे. काय बघा ना, हे मोबाईल असले वाजत बसतात बिनकामाचे. हे बरोबर? हॅलो. हा, अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर करायची असेल? पर्सेंटेज मार्क्स ऑफ द स्टुडंट्स. बघा ना, इकडे स्ट्रिंग कन्सिडर केली. इंटिजर राहिला आहे ना, इंटिजर साठी आपण काय करूया? रोल नंबर घेऊया. रोल नंबर. काय अडचण? रोल नंबर ऑफ द स्टुडंट. हॅलो. 12 रोल नंबर, 10 रोल नंबर. रोल नंबर साठी इंटिजर वापरतोय आपण. काय अडचण? हॅलो. Such kind of information, suppose I wanted to store as a single record in the system, so I can use structure. So structure you can declare, and there are two places. So as usual, let us declare our structure in the main function. Struct is the keyword. पांढरा कलर आला. Yes. नाव देऊया आपल्या स्ट्रक्चरला student underscore info. Student underscore info is the name of the structure. इकडे आपण v नावाचं व्हेरिएबल वापरलं. This is v is the variable of the structure, and inside the structure we can declare our data members. Data members means variables used inside the structure. Variables used inside the structure, variables declared inside the structure are called as data members of the structure. मग इकडे कुठले कुठले व्हेरिएबल लागणार बघा. नेम ऑफ द स्ट्रक्चर पहिला आहे आपला इन्फॉर्मेशन. नेम ऑफ द स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये कॅरेक्टर टाईपचं स्ट्रिंग वापरायला लागणार, कॅर. मग त्या नेम ऑफ द स्ट्रक्चर मध्ये फर्स्ट नेम, त्याला साईज दिली 20. काय अडचण? फर्स्ट नेम. हॅलो. मिडल नेम mn, त्याला साईज दिली 20. देन सरनेम sn, त्याला साईज दिली 20, कॉमा. सो दिस इज फॉर फर्स्ट नेम, दिस इज फॉर अँड फुल नेम. इथे फुल नेम म्हणू आपण बरं का. फुल नेम ऑफ द स्टुडंट. इन फुल नेम वी विल हॅव टू कन्सिडर फर्स्ट नेम, मिडल नेम अँड सरनेम. देन डिव्हिजन. फॉर डिव्हिजन काय वापरायला लागणार हो डिव्हिजन साठी? विच टाइप ऑफ डेटा? हॅलो. एरे. डिव्हिजनचं नाव हे ए असतं. ए आहे ना, ए बी. तिथं कुठं 2-4 कॅरेक्टर्स येतात? ए बी नावाची डिव्हिजन असते का? अरे कसं येईल? अरे
कॅरेक्टर येणार हो, सिंगल कॅरेक्टर आहे ना. ए म्हणजे काय, ए डिव्हिजन म्हणजे काय, सिंगल कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टर म्हणजे स्ट्रिंग येणार नाही, येतं का लक्षात बघा ना. स्ट्रिंग येणार नाही म्हणून कॅर घेतलं आणि इकडे काय केलं, डिव नावाचं व्हेरिएबल वापरलं ज्याच्यामध्ये आपण डिव्हिजन एंटर करणार विद्यार्थ्याची. काय अडचण, डिव इज द व्हेरिएबल विच विल हेल्प अस टू स्टोर अँड डिव्हिजन ऑफ द स्टुडंट. कळलं का? येस सर. इथे असं येणार नाही, ह्याला अशी साईज द्यायची नाही. डिव्हिजन साठी किती लागणार आहेत, एकच कॅरेक्टर. आपलं एवढं मोठा आपण विचार नाही करत आहे बघा ना. ए टू झेड सगळ्या डिव्हिजन संपल्या, मग नंतर ए नावाची डिव्हिजन, नंतर ए बी नावाची डिव्हिजन, एसी नावाची डिव्हिजन आहे. सच काइंड ऑफ डिव्हिजन वी डोंट हॅव आहे. 26 डिव्हिजन संपल्यानंतर मग ए नावाची डिव्हिजन येईल आहे किंवा A1 नावाची डिव्हिजन येईल, माहित नाही ना बघा. येस, आपल्या डिव्हिजन ह्या 7 ते 8 असतात, ABCD नी चालू होतात, एकच कॅरेक्टर लागतं, त्याच्यामुळे कॅर डिव असं लिहिलं आहे. सो डिव, दिस इज दिस आहे ना व्हेरिएबल विल हेल्प अस टू स्टोर आहे ना डिव्हिजन ऑफ द स्टुडंट. मग ती ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल, एफ असेल, कुठली पण डिव्हिजन विद्यार्थ्याची असू शकेल, माहित नाही. पुढे आहे ना डिव्हिजन झाली. क्लास साठी काय येणार, FY बीटेक असं जर स्टोअर करायचं असेल, SY बीटेक. ब्रँच पण घ्या बरं का, ब्रँच क्लास नंतर ब्रँच घेऊया आपण. ब्रँच फास्ट सांगाय ना. ब्रँच क्लास साठी काय लागणार, कॅरेक्टर स्ट्रिंग लागणार. येस, कॅर क्लास जर आता लिहिलं तर तो कीवर्ड आहे ना, त्याच्यासाठी एक लेटर तुमचं कॅपिटल पाहिजे. क्लास हा जर तुम्हाला व्हेरिएबल घ्यायचा असेल तर एक अल्फाबेट हे कॅपिटल पाहिजे. जर क्लास घेतला तर हा कीवर्ड आहे, हा चालणार नाही. येतं का लक्षात बघा ना. क्लासला कसं नाव दिलं ना, क्लास. ह्या क्लासमध्ये हा कसला आहे, FY बीटेक, SY बीटेक म्हणजे कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर नावच आहे ते क्लासचं, म्हणून इकडे साईज घेतली 20. येस सर. ब्रँच साठी पण BR घेऊ आपण. BR तिथे पण साईज देऊ बघा ना. मेक, ENTC, सिव्हिल, EE फॉर इलेक्ट्रिकल. ब्रँच अख्खी स्टोअर करण्यासाठी. मग तिकडे पण काय, कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स आहे, म्हणजे स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग साठी आपण कॅर टाईपचा डेटा टाईप घेतोय. येस, हॅलो. इंटिजर, त्याच्या आधी काय झालं, ब्लड ग्रुप आहे ना, कॅर BG म्हणलाय ना, ब्लड ग्रुप. मॅक्सिमम साईज आपण 5 देऊया ब्लड ग्रुप. नंतर तुमचं पर्सेंटेज मार्क्स हे फ्लोट मध्ये असणार. फ्लोट P मार्क्स नावाचं व्हेरिएबल वापरलं जिकडे आपण मार्क्स विद्यार्थ्याचे स्टोअर करणार. फ्लोट घेतलं. इंट रोल नंबर साठी RNO. काय अडचण, हॅलो. डिक्लेअर कसं केलं कळलं का, स्ट्रक्चर. So FN, MN, SN, div, class, BR, BG, P marks, RNO, and all these are data members of the structure, whereas V is variable of the structure. V ला व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर म्हणायचं, आणि आतमध्ये जे व्हेरिएबल वापरले आपण, काही ठिकाणी स्ट्रिंग वापरलेलं आहे, काही ठिकाणी डिव नावाचं व्हेरिएबल आहे, काही ठिकाणी ऍरे आहे बघा. मग हे जे काही आहेत आतमधले सगळे व्हेरिएबल, वी आर कॉलिंग देम ऍज मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर. कळलं का, हॅलो हॅलो हॅलो. यस सर. संपला आता आहे ना. स्ट्रक्चर एकदा डिक्लेअर झालं, मग हे तुम्ही स्ट्रक्चर इथे पण डिक्लेअर करू शकता, किंवा इथून कंट्रोल इन्सर्ट डिलीट आणि इथे पण पेस्ट करू शकता. येस, बिफोर मेन फंक्शन. हॅलो, यू कॅन डिक्लेअर एनीवेअर. हॅलो सर. हा सर, ते V अजून सांगा शेवट व्हेरिएबल. V इज व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर. ह्याला V ला व्हेरिएबल ऑफ द व्हीच्या तिथे व्हीज लिहायला पाहिजे असं काय नाही. एक्स लिहू शकता, कॅपिटल लिहू शकता, स्मॉल लिहू शकता, स्टूड लिहू शकता, काय पण लिहू शकता. एक व्हेरिएबल, जो व्हेरिएबल तो स्ट्रक्चरचा व्हेरिएबल असणार. हॅलो, आलं का लक्षात. थोडक्यात हा जो V आहे, दिस V व्हेरिएबल, एक मिनिट, V variable will help us to store entire record into this V variable, ज्याला आपण व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्चर असं म्हणतोय. हे जे व्हेरिएबल्स आहेत ह्याच्यामध्ये आपण डाटा स्टोअर करणार आहे, त्याच्यामुळे ह्याला डेटा मेंबर्स म्हणलेलं आहे. हॅलो, why we are calling them as data members, because data we are storing into these variables, and V is our structure variable. In this V variable, entire record of the student info will be stored. Therefore, V is structure of the variable. कळलं का. ओके सर. चला आहे ना.
ऑलरेडी सगळे व्हेरिएबल डिक्लेअर झालेले आहे, स्ट्रक्चर डिक्लेअर झालेलं आहे ना. फर्स्ट इन्फॉर्मेशन लेट अस ट्राय टू एंटर. काय असेल ती त्या सिक्वेन्सनी जावं आहे ना. प्लीज बघा ना, प्लीज एंटर फर्स्ट नेम ऑफ दी स्टुडंट. हाऊ यू कॅन एंटर फर्स्ट नेम ऑफ द स्टुडंट? स्कॅनएफ वापरतो आपण. स्कॅनएफ फर्स्ट नेम हे स्ट्रिंग आहे %s, एम्परसाइंड स्ट्रिंगचं नाव fn. नॉर्मली युजली वी कॅन राईट इन दिस वे. येस, असं आपण लिहू शकलो असतो ह्याच्या आधी पण. हॅलो हॅलो. Yes, sir. But we cannot write in this way. If you'll write in this way, so machine will give us one error, I know. And what is that error? Declaration terminated incorrectly. इकडे मला वाटतं आपला सेमिकोलन राहिलं. ठीक आहे, बघा. अनडिफाईन्ड सिम्बॉल काय म्हणते हो? FN येतं का लक्षात? हॅलो. डायरेक्ट सी आहे ना. डायरेक्ट वी कॅनॉट ऍक्सेस आवर डेटा मेंबर्स इन द मेन फंक्शन. मेन फंक्शन मध्ये आपण FN हे काय डेटा मेंबर आहे ना, आणि तो डेटा मेंबर कुठे आहे हो? स्टुडंट अंडरस्कोर इन्फो नावाच्या स्ट्रक्चर मध्ये आहे का FN नावाचा स्ट्रिंग? हॅलो. Yes, sir. So this FN is data member, and that data member we cannot use in the main function directly. That is the drawback, that is the limitation, because of which we will have to consider our structure variable. Structure variable काय आपल्या इकडे? V is our structure variable. Structure variable will help us to access our data members in the main function. FN we cannot use directly because it is undefined symbol for the machine. To use FN we will have to use variable of the structure. V is our variable of the structure. While accessing data member of our structure we will have to use variable of the structure. So I am using V variable of the structure then dot operator. So this is required. Hello, कळलं का? V डॉट FN. डायरेक्ट व्हेरिएबल आपण वापरू नाही शकत. स्ट्रक्चरच्या आतमधले जे व्हेरिएबल्स आहेत ज्याला आपण डेटा मेंबर म्हणतो, दीज व्हेरिएबल्स वी कॅनॉट यूज डायरेक्टली इन द मेन फंक्शन because they all data members are undefined for the main function. मग कधी वापरू शकतोय? तर V नावाचा व्हेरिएबल जो आहे तो आपल्याला ऍक्सेस देणार ह्या सगळ्या डेटा मेंबर्सचा. देअरफॉर वी हॅव रिटन V डॉट FN. कळलं का हे कसं ऍक्सेस करायचं? हॅलो. V डॉट FN व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर डॉट टाकायचं इकडे, डॉट ऑपरेटर, ह्याला डॉट ऑपरेटर असं म्हणतात. ठीक आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. V डॉट FN ampersand V डॉट FN will help us to access FN data member in the main function. कळलं का? कळलं का? एवढंच आहे ह्याच्यामध्ये. कळलं का? हे काय अडचण? हॅलो. No, sir. हे समजलं तर संपलं. मग कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्लीज एंटर अँड मिडल नेम ऑफ द स्टुडंट. मिडल नेम ऑफ द स्टुडंट काय लिहिणार आता? सांगा फटाफट, सांगा फटाफट. हॅलो. स्कॅनएफ V डॉट फटाफट MN शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्लीज एंटर सरनेम ऑफ द स्टुडंट. सरनेम ऑफ द स्टुडंट सांगा काय येणार इथे? V डॉट SN. येस. सिमिलरली फटाफट पुढचं काय आहे? रेकॉर्ड डिव. फक्त इथे काळजी घ्यायची, प्रिंट एफ प्लीज एंटर डिव्हिजन ऑफ द स्टुडंट. डिव्हिजन कशी आहे हो? कॅरेक्टर टाईपचे आहे. स्कॅनएफ %S नाही, %C येणार, आणि तो %C लिहिताना फक्त एक काळजी घ्यायची, एक ब्लँक स्पेस सोडायचा आहे. ह्याचं कारण आहे, कारण की तो जर ब्लँक स्पेस नाही सोडला तर डिव्हिजन घेत नाही कीबोर्ड थ्रू. तो डिव्हिजन घेण्यासाठी हा जो ब्लँक स्पेस सोडलेला आहे तो गरजेचा आहे. हॅलो, कळलं का? कॉमा एम्परसाइंड काय लिहिणार? V डॉट. हॅलो. V डॉट सांगा. V डॉट डिव. येस. Yes, sir. सिमिलरली फटाफट पुढचा रेकॉर्ड काय आहे? क्लास आणि ब्रांच. सांगा आता तुम्ही.
प्लीज एंटर क्लास ऑफ द स्टुडंट. आता हे स्टुडंट जर हे थोडस वाचवायचं असेल तर असं लिहायचं बघा, ऑफ द स्टुडंट ऑफ द स्टुडंट ऑफ द स्टुडंट. घालवायचा, वेळ वाचतो बघा. चालू आहे. फर्स्ट नेम ऑफ द स्टुडंट घालवा आणि इथं काय लिहायचं, प्रिंट एफ /n स्टुडंट इन्फॉर्मेशन. काय काय केलं, प्लीज एंटर क्लास ऑफ द प्लीज एंटर क्लास एवढं सांगा. आता स्कॅन एफ क्लास म्हणजे FY BTech %s यस & v डॉट क्लास. जसं लिहिलंय तसंच लिहायचं. सांगा पुढे. क्लास झालं, ब्रँच मला वाटतं /n प्लीज एंटर ब्रँच ऑफ द स्टुडंट ऑफ द नाही ना, ऑफ द लिहायचं नाही. थोडस आपण वर घेऊया बघा, स्क्रीन दिसते का. स्कॅन एफ सांगा %d नाही सॉरी %s मेक ENTC अशी ब्रँच टाकली जाणार. स्ट्रिंग घेतली आपण, सांगा &v डॉट br लिहिलं मला वाटतं. येस, जे व्हेरिएबल लिहिलं तेच लिहायचं. वर बघायचं इकडे br फॉर ब्रँच. येस हॅलो. येस सर. हा पुढचं काय आहे, ब्लड ग्रुप. सांगा आता फटाफट. त्याला कॉपी करू आपण, थोडासा टाइम वाचू. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्लीज एंटर ब्लड ग्रुप. GROUP ब्लड ग्रुप. हा v डॉट सांगा BG ब्लड ग्रुप BG. वर जे लिहिलं तेच लिहायचं, बघायचं इथं BG. येस, मार्क्स राहिले आणि रोल नंबर राहिला. रोल नंबर मला वाटतं आपण नावानंतर डिव्हिजन नंतर रोल नंबर घेऊ. बघा ना थोडासा सिक्वेन्स. प्रिंट /n प्लीज एंटर रोल नंबर. काय येणार रोल नंबर साठी, %d, $v डॉट RN RNO आहे. ठीक आहे, RNO असेल तर RNO रोल नंबर. येस, राहिलं लास्ट पर्सेंटेज मार्क्स. अजून काय इन्फॉर्मेशन असेल तुम्ही ट्राय करा बरं का. आपण एवढी लिहूया ना, प्लीज एंटर पर्सेंटेज मार्क्स. सांगा स्कॅन एफ काय येणार, %f फ्लोट मध्ये येतो. येस, v डॉट p मार्क्स. बरोबर का. सो दिस इज द इनपुट. येस म्हणायला आपण बघा, दिस इज द इनपुट. हे सगळं मशीन काय करणार, इनपुट घेणार आपल्याकडून. दिस कोड विल हेल्प अस टू एंटर इन्फॉर्मेशन ऑफ द स्टुडंट. एंटर केलेली इन्फॉर्मेशन लेट अस डिस्प्ले इट ऑन द आउटपुट स्क्रीन इन ॲज वन रेकॉर्ड. थोडीशी डिझाईन वापरली बघा. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्रिंट /n स्टुडंट इन्फॉर्मेशन F2. येस, काय काय इन्फॉर्मेशन आहे ती शॉर्ट मध्ये दाखवायची. रेकॉर्ड जसं आपलं तुमच्या लेझर कॉपी मध्ये असतं, बरोबर का. लेझर कॉपी बघितली का बघा. तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला का पहिल्या सेमेस्टरचा. येस, काय काय असतं त्या, फुल नेम ऑफ द स्टुडंट, सॉरी PRN नंबर पण घेऊ शकता बरं का तुम्ही रेकॉर्ड मध्ये. बघा तुम्ही रेकॉर्ड मध्ये PRN नंबर पण घेऊ शकता. इथे /n वी आर डिस्प्लेइंग एंटायर रेकॉर्ड, देअरफॉर वी विल बी युजिंग अन printf फंक्शन. इथे म्हणतो मी फुल नेम ऑफ द स्टुडंट. फुल नेम म्हणजे काय असते हो, स्टुडंट लिहायची गरज नाही, ऑफ द स्टुडंट फुल नेम म्हणून संपू आपण. त्याच्याच पुढे %s बघा ना, 1 ब्लँक स्पेस %s 1 ब्लँक स्पेस %s. का 3 वेळा आला. हॅलो, नेम मिडल नेम v डॉट FN, v डॉट सांगा MN,
comma, sorry, v dot SN. sn. So this line will help us to display full name on the output screen as the student record. नंतर काय आहे? क्लास आणि डिव्हिजन बघा ना, प्रिंट एफ स्लॅश एन खालच्या लाईनला, ठीक आहे, क्लास स्ट्रिंग आहे ती, कॉमा CLASS, जसं नाव दिलं तसं आहे, v डॉट क्लास. येस, हॅलो. इथेच काय केलं, बॅकस्लॅश टी दिलाय ना, हॉरिझॉन्टल थोडीशी जागा सोडेल तो, आणि डिव्हिजन इज डिव्हिजन कोलन देऊ %C, का तर तो कॅरेक्टर आहे, मग v डॉट डिव. येस, हॅलो. This Yes, sir. statement will help us to display class and division of the student. पुढं काय आहे, ब्रँच आणि ब्लड ग्रुप. ब्रँच पण इकडेच दाखवायचे असेल तर बॅकस्लॅश टी अजून एकदा वापरा, बघा, ब्रँच कोलन %S स्ट्रिंग आहे ती, v डॉट br. येस, हॅलो. Yes, sir. एकाच लाईन मध्ये आपण क्लास, डिव्हिजन आणि ब्रांच विद्यार्थ्याची दाखवलेली आहे. ह्याचा सिक्वेन्स तुम्हाला पाहिजे तसा यू कॅन राईट इट. तुम्ही जसं सिक्वेन्स देणार त्या पद्धतीने तो डिस्प्ले करेल. आता ब्लड ग्रुप राहिला मला वाटतं आणि पर्सेंटेज मार्क्स. त्याच्यामध्ये आपण ब्लड ग्रुप आधी दाखवू, प्रिंट एफ एकाच लाईन मध्ये दाखवू आहे ना, डबल कोट बॅकस्लॅश एन ब्लड GROUP आहे ना, ब्लड ग्रुप %S स्ट्रिंग आहे ती, कॉमा v डॉट bg. येस, तिथेच पुढे बॅकस्लॅश टी, लास्ट काय राहिले, पर्सेंटेज मार्क्स कोलन %F. बाय %F, पर्सेंटेज मार्क हे फ्लोट मध्ये v डॉट p मार्क्स. येस, हॅलो. रोल नंबर. कळलं का, काय अडचण, अजून काय राहिलं? रोल नंबर. हा, रोल नंबर. हा, रोल नंबर मला वाटतं आपण सगळ्यात सुरुवात त्यांनीच करू आपण, रोल नंबरनी. बघा, प्रिंट एफ, व्हेरी गुड, स्लॅश एन रोल NO म्हणू, डॉट इज इक्वल टू %D इज इक्वल टू च्या ऐवजी कॉलन वापरू, दिसायला छान दिसतं, कॉमा सांगा v डॉट RNO. येस, हॅलो. Yes, sir. सो धिस कोड आहे, इथून जो लिहिला आपण, धिस कोड विल हेल्प अस टू डिस्प्ले एंटायर रेकॉर्ड इन द सिस्टमॅटिक वे ॲज अ रेकॉर्ड म्हणून दाखवण्यासाठी लिहिलेला हा कोड आहे. आणि वरचा जो कोड आहे तो इनपुट घेतोय मशीन आपल्याकडून. येस, हॅलो. लेट अस एक्झिक्यूट. बघा, रन करूया आपण. एक एरर आला आहे, अनडिफाईन्ड सिम्बॉल. बघा ना, प्रिंटएफचं स्पेलिंग चुकलं म्हणून सांगतं ते, प्रिंटएफचं स्पेलिंग चुकलं, टी राहिलंय. येस, कसं सांगतं बघा ते मशीन. हॅलो. हा, कुठं राहिलं, Alt F3 क्लोज करा ते, प्रिंटएफ कुठं चुकलं बघा. क्लिअर स्क्रीनच्या खाली. हा, तिथंच चुकलं बघा ना, सुरुवातीलाच चुकलं. प्रिंटएफ सेव्ह करा. येस, आता कंपाईल करा, 0 एरर, एक्झिक्यूट करा. बघा ना, प्लीज एंटर फर्स्ट नेम. बघा ना, वरती आलं ते ना, स्टुडंट इन्फॉर्मेशन आपण एंटर करतोय. प्लीज एंटर फर्स्ट नेम. फर्स्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं, ठीक आहे, राहुल. नंतर मिडल नेम गणेश, ठीक आहे, सरनेम त्याचं शिंदे. नंतर त्याची डिव्हिजन, समजा तुमची कुठली आहे डिव्हिजन, ई. हा, ई टाकली आपण. बघा, रोल नंबर त्याचा समजा आहे 80, त्याचा क्लास आहे FY डॉट BTech, त्याची ब्रँच आहे CSE आणि ब्लड ग्रुप आहे त्याचा AB पॉझिटिव्ह. बरोबर, हॅलो. Yes, sir. हा, नंतर तो विचारणार प्लीज एंटर पर्सेंटेज मार्क्स. पर्सेंटेज मार्क्स त्याला पडलेत समजा 72.00 किंवा 72.50 म्हणून. काय अडचण, हॅलो. हा सगळा रेकॉर्ड घेतला त्यांनी, बघा ना, सगळा रेकॉर्ड घेतला आणि त्या स्ट्रक्चर V नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आफ्टर प्रेसिंग एंटर की एंटायर रेकॉर्ड मशीन विल डिस्प्ले ॲज अ रेकॉर्ड ऑन द आउटपुट स्क्रीन. अशा पद्धतीनं दाखवेल तो. कळलं का? Yes, sir. Have you understood why to use structure?
येस सर. हा, समजलं का स्ट्रक्चर कशासाठी वापरतो, कसं वापरतो, काय वापरतो? हा प्रोग्राम मी अपलोड करतो आपल्या नोट्समध्ये, तिथून बघून तुम्ही थोडंसं समजून घ्या. थोडंसं फास्ट घेतलं आपण बरं का, टाइम थोडासा जास्त घेतला, एक 10-15 मिनिटं. समजलं का कसं लिहिलंय, काय लिहिलंय? हॅलो, इझी आहे, फक्त थोडंसं Yes, sir. मोठं आहे फक्त, आहे ना, बिकॉज एंटायर रेकॉर्ड वी आर ट्राइंग टू स्टोअर इन दी स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चर इज कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. का स्ट्रक्चर इज कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ, आहे ना, डिसिमिलर डेटा एलिमेंट्स. कॅर वापरलं आपण म्हणजे स्ट्रिंग वापरली, सिंगल कॅरेक्टर वापरलं, फ्लोट वापरलं, इंट वापरलं, असं वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण वापरतोय. आणि जे व्हेरिएबल आपण वापरतोय स्ट्रक्चरच्या आतमध्ये त्यांना डेटा मेंबर्स असं म्हणतात. आणि व्ही जो आहे हा आपला व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर आहे. व्ही इज व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर. This V is helping us to store an entire record on the in the variable. ह्या व्ही नावाच्या व्हेरिएबल मध्ये त्या विद्यार्थ्याचा सगळा रेकॉर्ड, राहुल गणेश शिंदे जो कोण होता आहे ना, त्या सगळ्या डाटा तो व्ही नावाच्या व्हेरिएबल मध्ये, व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर मध्ये स्टोअर झाला. आलं का लक्षात? फक्त अडचण काय आहे की इकडे जे आपले डेटा मेंबर्स आहेत ते डेटा मेंबर्स आपण डायरेक्ट आपण वापरू नाही शकत. व्हेरिएबल ऑफ द स्ट्रक्चर नंतर डॉट ऑपरेटर आणि मग ते डेटा मेंबर. यस, थांबूया इकडे, काय अडचण असेल तर विचारा. अशा पद्धतीने आउटपुट दिसतंय बघा ना. स्टुडंट इन्फॉर्मेशन, पूर्ण रेकॉर्ड व्यवस्थितपणे, रोल नंबर 80 आणि फुल नेम राहुल गणेश शिंदे, क्लास इज FY बीटेक आणि डिव्हिजन ई आणि ब्रांच. दिसतंय का? CSE. अशाच पद्धतीत तुम्ही लेझर कॉपी बघितली का तुमची मार्कांची? Yes, sir. अशाच पद्धतीनं तो एंटायर डेटा जो काही आहे तो सिस्टम मध्ये स्टोअर झालेला आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून फक्त ते PDF मध्ये कन्वर्ट केलेलं लक्षात घ्या. लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इफ यू वॉन्ट टू हँडल, यू कॅन हँडल इट. मग त्याच्यामध्ये परत अजून कसं असतं की विद्यार्थ्याचे इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचे मार्क एंटर करा, फिजिक्सचे मार्क एंटर करा. येतं का लक्षात? Yes, sir. पर्सेंटेज मार्क ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार तिकडे. थोडासा वेळ असेल तर घेऊया, एक्सटेंड करूया 5-10 मिनिटं, अजून 15 मिनिट, काय बघा ना, 15 मिनिट्स. ज्यांना थांबायचं ते थांबा, ज्यांना जायचं, ज्यांची बॅटरी संपली आहे. लेक्चर वगैरे कोणाचं टेस्ट वगैरे आहे का आज? हॅलो 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 हॅलो, टेस्ट आहे का कोणाची आज? कसले विद्यार्थी काय बघा ना, नो रिस्पॉन्स. हॅलो, सगळे गेले दिसताय ना, मी एकटाच राहिलो दिसताय. हॅलो. Yes, sir. टेस्ट वगैरे आहे का आज कोणाची? No, sir. हा, मग थोडंसं एक्सटेंड करूया का आपण? इंटरेस्टिंग प्रोग्राम ह्यातच थोडंसं वाढवतोय बघा. हॅलो. Yes, sir. Okay, sir. ठीक आहे, बघा ना, FI. आता ह्यालाच काय करूया आपण, हा एक प्रोग्राम सेव्ह करू ह्याला आणि ह्याला सेव्ह ॲज करू आहे ना, 12.c. आणि तिकडे तुमच्या लेझर कॉपीमध्ये काय काय लागतं तिकडे ब्लड ग्रुप वगैरे नसतं आहे ना, जे नसतं ते काढून टाकतोय आपण. हॅलो, जे पाहिजे ते टाकतोय आपण तिकडे बघा. डिव्हिजन असते, यस, डिव्हिजन पण नसते. हॅलो, विद्यार्थ्याचं फुल नेम असतंय. संपल्यावर फोन करतोय लेक्चर. हॅलो, क्लास FY बीटेक असतं, ब्रँच पण येते तिकडे. यस, ब्लड ग्रुपचा काय संबंध नाही. पर्सेंटेज मार्क्स असतात. तुमचे कुठले कुठले विषय होते पहिल्या सेमिस्टरला सांगा फटाफट. हॅलो, इंजिनिअरिंग फिजिक्स. हा, EP म्हणू आपण. पुढे फास्ट, पहिल्या सेमिस्टरचे विषय. मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. EM म्हणू. पुढे मॅथमॅटिक्स 1. EM1. पुढे बेसिक ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल, BCME. यस. Yes, sir. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. पुढे आपला राहिला का विषय बघा, झाले का?
कम्युनिकेशन स्किल्स. Communication skill. पण त्याला एक्झाम नव्हती फायनल, आपण फायनल एक्झामच तेवढं घेतोय जास्त थोडस. तुम्ही ते नंतर लिहा ना, प्रोग्राम तुम्ही वाढवा, मी मोजकच घेतोय. बेसिक सब्जेक्ट झाले का? येस सर. आणि इकडे आपण म्हणतोय ना कॅल्क्युलेट पर्सेंटेज मार्क्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तिकडे आपण इनपुट नाही देणार आहे, ते रोल नंबर नसतो तिकडे, मला वाटतं एक्झाम सीट नंबर असतो. यस हॅलो, यस कंट्रोल इन्सर्ट डिलीट, सर. नावाच्या आधी घेऊया ना एक्झाम सीट नंबर, आणि मला वाटतं PRN पण असतं. यस PRN. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. त्याचं आपल्याला समजा बघा ना, विचार करा, पास झाला का फेल झाला हे पण दाखवायचं आहे. तिथं स्टेटस असतं, स्टेटस असतं का एक, बघा ना स्टेटस, पास फेल म्हणून येतं तिथे पुढे. येस येस सर. स्टेटस पास फेल, किंवा मग अजून एक स्टेटस असतं काय हो, एटीकेटी. यस येस सर. अजून काय असतंय का स्टेटस पास फेल झालं? CGPA. CGPA तो पण कॅल्क्युलेट होतो, पण त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये एक्झॅक्ट, त्याच्यामुळे ते आपण घेत नाहीये. त्याचा जर फॉर्म्युला असेल तर यू कॅन ट्राय इट. पास फेल झालं महत्वाचं, आणि एवढंच कन्सिडर करू. अजून काय वाढवायचं असेल तर ते तुम्ही वाढवा. बघा ह्याच्यासाठी लिहूया प्रोग्राम आपण फटाफट. फुल नेम साठी FN MN SN लागेल, डिव्हिजन नसणार आहे, क्लास ब्रँच लागणार आहे, ब्लड ग्रुप लागणार नाही, पर्सेंटेज मार्क्स लागणार आपल्याला, आणि नंतर इंटिजर टाइप मध्ये मार्क्स असतात. बरोबर का हो? EP ला पडलेले मार्क, EM ला पडलेले मार्क हे इंटिजर मध्ये असतात. 12.5 अशी मार्क देत नाहीत. यस इंटिजर घ्यायला लागणार. हॅलो येस सर. EP पहिला विषय, ज्याच्यामध्ये EP चे मार्क्स स्टोअर करणार आपण. EM चे मार्क्स स्टोअर करणार. EM1 इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 चे मार्क्स, BCME चे मार्क्स, UHV चे मार्क्स. UHV पण मला वाटतं थेरी पेपर नव्हता का? होता वाटतं. हॅलो सर. वर ग्रीन मध्ये का दाखवते सर ते दाखवू द्या. ते प्रॉब्लेम आहे थोडासा काय बरं का, ग्रीन मध्ये का दाखवते हे मला पण नाही माहित, पण प्रोग्राम रन होतो, आपण कमेंट मध्ये टाकलंय. येस आपण बरंच काय एडिट केलंय, त्याच्यामुळे मे बी दाखवत असेल. त्याच्यासाठी मग परत असं काहीतरी करायचं, असं करायचं, मग दाखवत नाही. येस येस सर. ओके सर. ते नका बघू आहे ना असलं बारकं सारखं. हा काय UHV ला थेरी पेपर होता. येस समजा किती विषय झाले, 1 2 3 4 5, सगळे 50 मार्क 100 मार्काचे होते. आन्सर द्या, नाही तर मी बंद करेल बरं का. हॅलो काय घ्यायची गरज नाही मग हा प्रोग्राम. हॅलो येस सर. सगळे 100 मार्काचे होते का 50 मार्काचे होते? 50. सगळे ठीक आहे. चला सगळे 50 मार्काचे होते. पर्सेंटेज मार्क्स कॅल्क्युलेट, हा जो स्टेटस आहे ना, हा स्टेटस, हा पास फेल एटीकेटीचा जो स्टेटस आहे तो डिपेंड राहील आपल्या लॉजिकल कंडिशन नुसार. त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायची गरज नाहीये. बघा जरी व्हेरिएबल घेतलं, जरी स्ट्रिंग घेतलं तरी चालेल, पण घ्यायची अशी गरज नाही, कारण की पास फेल एटीकेटी हे व्हॅरी होणार आहे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट नुसार. फ्लोट आणि इंट रोल नंबर साठी घेतलं, रोल नंबर लागणार नाही आपल्याला. PRN नंबर साठी मोठा असतो तो, आपण कॅर घेऊया, कॅरेक्टर, जिथे PRN नाव देऊन त्याला किती असतो अंकी माहित नाही ना, 30 अंकी घेऊ मॅक्सिमम. ठीक आहे. PRN नंबर झाला, फुल नेम झालं, क्लास ब्रांच झालं का सगळं? येस टाका आता पटापट. प्लीज एंटर फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम हे झालं आहे.
डिव्हिजन नसणार, रोल नंबर पण नसणार. सुरुवात आपण कशाने व्हायला पाहिजे, तुमच्या PRN नंबरने. PRN तो नंबरच असल्यामुळे परत त्याला नंबर म्हणायची गरज नाही. ठीक आहे. स्कॅन सांगा काय लिहिणार, %s. वाय %s, स्ट्रिंग. स्ट्रिंग आहे. V डॉट PRN. येस सर. Yes, sir. पुढे पुढे PRN झाला, फर्स्ट नेम लास्ट नेम. हे थोडस सिक्वेन्स बघा ना. फर्स्ट नेम झालं, लास्ट नेम झालं, क्लास आणि ब्रांच राहिले. आता क्लास ब्रांच आहे इथे. चला क्लास ब्रांच झाली. नंतर हे BG ब्लड ग्रुप लागणार नाही. पर्सेंटेज मार्क्स आपण कीबोर्ड थ्रू नाही देणार आहे, कॅल्क्युलेट करायला पाहिजे मशीननी स्वतः. सांगा पहिला कुठला विषय, मार्क्स ऑफ कुठला, EP. इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स. प्लीज एंटर मार्क्स फॉर इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1. स्कॅनर सांगा. %d इंटिजर आहे ते, & V डॉट EM1. 1. V डॉट EM1. सिमिलरली कंट्रोल इन्सर्ट कॉपी. बघा सांगा विषय कोणीतरी लिहून घ्या ह्या सिक्वेन्सनी फटाफट बरं का, किंवा फोटो काढा आणि मला सांगा ना EP EM हे विषय फटाफट सांगायचे मला. कंट्रोल इन्सर्ट कॉपी सांगा. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. किती आहेत, 5 आहेत. 3 4 5 जेवढे तेवढ्या पेस्ट केलं. प्लीज एंटर. पुढचा विषय अवघड झाला. EP. Yes, sir. येस सर. इंजिनिअरिंग फिजिक्स. व्हेरिएबल काय येणार, V डॉट EP. यस. पुढचा Yes, विषय sir. मीच बघतो बघा. फोटो काढा ना ह्याचा आहे ना, EP EM इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. थोडासा सिक्वेन्स चुकला असू द्या. प्लीज एंटर मार्क्स ऑफ मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट. काय येणार इकडे, EM. यस. Yes, sir. पुढचा विषय BCM. लिहिताना पूर्ण लिहायचं इथे. बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड काय होतं तो, बेसिक्स ऑफ सिव्हिल. सिव्हिल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. पुढे UHV युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. इथं काय लिहायचं, BCME. येस सर. BCME नाव काय दिलं, BCME. ठीक आहे. UHV युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. UHV. आता चुकलं काहीतरी, वेगळंच काहीतरी पेस्ट केलं मी. कुठलं तर तिसरीकडचं खोडलं बघा. कुठला विषय होता इथे, इंजिनिअरिंग मेकॅनिक. सॉरी, इथलं बदलायचं. UHV. अडचण इथपर्यंत इनपुट दिलं. आता आपल्याला पर्सेंटेज मार्क्स फाइंड आउट करायचे. प्रत्येक विषय आपण जर 50 मार्काचा असेल तर कसं करणार, फॉर्म्युला P मार्क्स हे डायरेक्ट लिहू नाही शकत. V डॉट P मार्क्स इज इक्वल टू सांगा फॉर्म्युला, सगळ्या विषयांची बेरीज भागिले किती, 50 असेल तर 50 अधिक 50 अधिक 50 अधिक 50 अधिक 50 25, मला वाटतं 250. यस. Yes, sir. सांगा V डॉट सगळ्यांची बेरीज, V डॉट EM1
प्लस पुढे व्ही डॉट ईपी प्लस व्ही डॉट ईएम प्लस व्ही डॉट बीसीएमई प्लस व्ही डॉट सांगा UHV. येस. हॅलो. येस सर. एक्झॅक्ट तुमचं ते काय म्हणायचं आहे ना, लेझर कसं असतं हे माहित नाही मला बरं का. तर आपण फक्त काय करतोय, हे कन्सिडर केलेलं आहे आपण. ठीक आहे. आता आपल्याला जे रेकॉर्ड दाखवायचे ते कसं दाखवणार, इथं शॉर्ट मध्ये लिहूया आपण. ठीक आहे. फुल नेम लागणार आपल्याला. क्लास डिव्हिजन फक्त लागणार नाही ना, डिव्हिजनला काढून टाकू. डिव्हिजन काढलं बघा. ब्रांच लागणार, ठेवलं ते. पर्सेंटेज मार्क्स ब्लड ग्रुप हे थोडस वेगवेगळ्या पद्धतीने लिहूया. रोल नंबर लागणार नाही. तिथे काय येणार सांगा, PRN. यस. %F कॉमा V डॉट PRN. बरोबर. हॅलो. PRN नंतर FN, SN, क्लास डिव्हिजन, क्लास ब्रँच. ब्रँच राहिले काय आहे, ब्रँच क्लास ब्रँच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मार्क्स जे आहेत ते थोडस शॉर्ट पद्धतीने दाखवतोय. प्रिंट एफ. पहिला कुठला विषय होता सांगा फटाफट. /n DME EM1. यस. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. ह्याच्या पुढे त्याचे मार्क दाखवतोय %D कॉमा सांगा V डॉट EM1. यस. त्याच्याच पुढे \T वापरून दुसरा विषय घेतोय आपण. कुठला? ईपी. ओके. EP इज इक्वल टू %D \T. त्याच्या पुढे पुढचा विषय EM इंजिनिअरिंग मेकॅनिक्स %D. पुढे BCME इज इक्वल टू %D. संपले का? UHV \T UHV इज इक्वल टू %D. त्या सिक्वेन्सने आपल्याला V डॉट सांगा फटाफट. EP V डॉट EM V डॉट BCME V डॉट UHV. यस. येस सर. आता इथे प्रिंट आहे पर्सेंटेज मार्क्स दाखवतोय आपण. /n जे कॅल्क्युलेट केलेले आपण. पर्सेंटेज मार्क्स हे सॉफ्टवेअर तयार होतंय, लक्षात येते का बघा. छोटस मार्क्स इज इक्वल टू %F कॉमा V डॉट P मार्क्स. बरोबर. आता इथे आपण एक छोटीशी कंडिशन लिहितोय पास फेलची बरं का. नापास 40% पेक्षा कमी असेल तर नापास डायरेक्ट, आणि पास साठी 40 पेक्षा जास्त. त्याच्यामध्ये पण मग परत डिस्टिंक्शन वगैरे असेल तर यू कॅन राईट. ओके. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट्स यू कॅन यूज. येस. हॅलो. येस सर. कसं लिहितोय बघा ना. इफ डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट V डॉट P मार्क्स जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 असतील तर तो 100% काय म्हणणार आपण. प्रिंट एफ. त्याचं स्टेटस काय दाखवणार. /n स्टेटस पास. बरोबर. येस सर. 40 किंवा 40 पेक्षा जास्त दोनच पॉसिबिलिटी आपण कन्सिडर करतोय. तुम्ही बाकीच्या पॉसिबिलिटी कन्सिडर कराव्यात ही अपेक्षा. एल्स कॉपी करू. कंट्रोल इन्सर्ट कॉपी. शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर आपण फेल असं कन्सिडर करतोय. ओके. हॅलो. ओके सर. स्टेटस पण दाखवलं आपण. राहिलं काय आता बघा ना. वर काय राहिलं का. P मार्क्स सगळं झालं मला वाटतं. येस झालं बघा. आता एक इमॅजिनरी केस घेतोय आपण, आणि हा सगळा जो रेकॉर्ड आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण. करूया रन. कंपाईल करू आधी. मोठा प्रोग्राम आहे. रन करत आहे. सेव्ह करा आधी आणि उडून जाईल. नाही तर सगळं सेव्ह केलं. अजून एकदा सेव्ह करा ना 2 वेळा. येस. कंपाईल रन. बघा. सांगा कोणीतरी एक इमॅजिनरी PRN नंबर सांगा. मला वाटतं 20 ने चालू होतं. येस. 20 का 20
काहीतरी सांगा आहे ना आकडा छोटासा. हॅलो हॅलो मी लिहितो. 40, 96, 37. मी लिहिलं काहीतरी. चला, फर्स्ट नेम राहुल गणेश शिंदे, क्लास त्याचा FY.B टेक डॉट, ब्रांच त्याची मेक. हा सांगा आता इमॅजिनरी मार्क सांगा आहे ना. पहिल्यांदा आपण त्याला काय करूया, पास करूया. 40 पेक्षा सगळे जास्त 40% ठीक आहे. 40% म्हणजे 50 ते 40% किती होतात बघा, त्याच्यापेक्षा जास्त मार्क सांगा आहे ना. 50 ते 40%. हॅलो फटाफट पास करूया आधी. मला वाटतं 30 दिलं तर 50% होतात. नाही 25 दिलं तर 50% होतात. 30 देऊया आपण. 30 नंतर 34 नंतर 35 नंतर 36 UHV ला 37 ओळीने दिल्या असं काहीतरी बघा. तर तो पर्सेंटेज मार्क्स दाखवणार, कॅल्क्युलेट करणार. त्याच्यानंतर तो हा जो काही पूर्ण रेकॉर्ड आहे तो लेझर टाईप दाखवणार आणि तुमच्या पास झाला का फेल झाला ह्याचं इव्हॅल्युएशन करून तो म्हणणार की पास झाला स्टेटस. येस. हॅलो Yes, Yes, sir. बघा येस सर. मी एंटर की प्रेस करतोय, रेकॉर्ड कसा दिसणार. आपलं इनपुट एवढंच आहे आणि पर्सेंटेज मार्क्स आपण कॅल्क्युलेट केले स्ट्रक्चर वापरून. चुकलं बघा ना काहीतरी फॉर्म्युला, मला वाटतं चुकला आहे ना. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा. मार्क्स बरोबर आले का? PRN पण आलं मला वाटतं बरोबर. फेल आलं का? फेल आलं तर पर्सेंटेज 0 आल्यामुळे फेल आलं. येस. येस सर. आपलं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं चुकलेलं आहे. थोडंसं विचार करा. आपण फास्ट लिहिलं प्रोग्राम बरं का. फॉर्म्युला मे बी चुकलेला असावा. इथे कसं झालं बघा ना, 250 नि भागला आपण. हे बरोबर, फक्त सगळं इंटिजर आहे. इंटिजर भागिले इंटिजर, आन्सरचा इंटिजर पार्ट कन्सिडर केला. इकडे 250.0 द्यायचं. येस. टाईप कास्टिंग कॉन्सेप्ट शिकला आपण पहिल्या चॅप्टर मध्ये. हॅलो परत एकदा आहे 20 काहीतरी टाका इकडे. PRN नंबर राहुल गणेश शिंदे FY.B टेक ब्रांच वेगळी घ्या ना, ENTC. 34 35 36 37. कोणीतरी कॅल्क्युलेटरवर करा ना. 38 आलं का बरोबर? त्याला मला वाटतं गुणुले 100 करायचं राहिलं. येस. हॅलो Yes, sir. हा, त्यांनी पर्सेंटेज मार्क्स काढले बरं का. त्याला गुणुले 100 केल्यानंतर ते ऍक्च्युली पर्सेंटेज मध्ये येतात. 72% म्हणजे 0.72. हॅलो 2 पद्धतीने लिहिता येतं बघा. 0.72 जर त्याला पर्सेंटेज मार्क्स असतील तर तो विद्यार्थी हा पास कसं म्हणणार? 0.40 पेक्षा जास्त पडले तर त्याला. येस. Yes, sir. हा, आणि टक्केवारी जर कन्सिडर करायची असेल म्हणजे 72% पडले असं दाखवायचं असेल तर ह्याला गुणुले 100 करायला लागणार. येस. Yes, sir. मग कसं करूया, ह्याला गुणुले 100 करूया बघा. आपल्याला पर्सेंटेज मध्ये मार्क्स येतील. पूर्ण ह्याला ब्रॅकेट टाकला एक, गुणुले 100 F2 सेव्ह केलं. आता बरोबर येईल मला वाटतं बघा. चौतीस 35 36 37 38 आलं का बरोबर? हॅलो हॅलो चेक Yes, करा. sir. चेक करा कॅल्क्युलेटरवर. हॅलो हॅलो हाय हाय, मी सही करायला येतो 1-2 मिनिटात. कळलं काय? हॅलो बरोबर. Yes, sir. इथे बरं का, इथे आता नापास करूया त्या विद्यार्थ्याला बघा. नापास केल्यानंतर फेल येणार ऑटोमॅटिक. पर्सेंटेज मार्क पण तो कॅल्क्युलेट करणार. सेम एक्झाम्पल, काहीतरी इमॅजिनरी PRN नंबर, फर्स्ट नेम राहुल
गणेश शिंदे FY BTech फास्ट लिहितो थोडस आहे ना. ब्रँच मेक समजा त्याला 2 मार्क पडले ना, 3, 4, 5 असे काहीतरी मार्क पडले ना, 6, 8% पडले, त्याला फेल दाखवलं त्यांनी. हॅलो, आलं का लक्षात? येस सर. तर हे थोडंसं अजून व्यवस्थित पद्धतीने लिहिता येईल. आपण कमी वेळेत थोडंसं बघाय ना लिहिला प्रोग्राम. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते CGPA जर त्याचा फॉर्म्युला असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट CGPA कसं करतात काय. जर ते तुम्हाला कळलं एखादा फॉर्म्युला काय तर मला सांगा, आपण तो पण प्रोग्राम घेऊन दाखवू एकदा वेळ मिळाला तर. आपलं शेवट जे आहे, आपल्याला एक छोटंसं ऍप्लिकेशन डेव्हलप करता यायला पाहिजे. ते अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर वापरून करू शकतो. कळलं का? आपण जे इफ शिकलं, एल शिकलं, फॉर लूप शिकलं, हे सगळं ह्यात वापरू शकतो आपण. पर्सेंटेज मार्क्स आपण कॅल्क्युलेट केले, कसे केले कळलं का? आणि पर्सेंटेज मार्क्स जर 40% जास्त आले तर तो पास म्हणतो, आणि कमी आले तर फेल म्हणतो. त्याच्यामध्ये मग परत तुम्ही कॅटेगरी करू शकता. 66% वरती जर गेला तो तर त्याला डिस्टिंक्शन म्हणून दाखवायचं. डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, त्याला स्टेटस म्हणायचं. हॅलो, येस. येस सर. स्टेटस बदलत राहणार, विचार करा ना, स्टेटस बदलत राहणार. 66.66% वरती डिस्टिंक्शन आमच्या वेळेस होता, आता किती माहित नाही मला. ठीक आहे. 50% ते 66.66% मध्ये जर त्याची पर्सेंटेज आले तर त्याला फर्स्ट क्लास मिळाला असं म्हणायचं. 50% खालती आहे आणि 40% वरती म्हणजे नुसताच पास झालाय. ठीक आहे, तर त्याला सेकंड क्लास. आणि थर्ड क्लास नसतो इकडे, थर्ड क्लासच्या ऐवजी नापास डायरेक्ट. येस, विचार करा ते बघा. सेकंड क्लास, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास with distinction. Such kind of status you can display according to your percentage marks. आलं का लक्षात? Hello. येस सर. थांबूया इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड इन स्ट्रक्चर इन डिटेल. ट्राय करा, थोडासा लिहिण्याचा प्रयत्न करा. सेकंड इयर, थर्ड इयरला तुम्हाला असल्या टाईपचे प्रोग्राम्स लिहायला लागतील. थांबतोय आपण इकडे. थांबूया. येस सर. येस सर. इकडे स्ट्रक्चर संपलं. पुढच्या लेक्चरला युनियन घेऊया. युनियन पण संपेल मला वाटतं एका लेक्चरमध्ये. आपला चॅप्टर नंबर 4 संपेल. मग पाचवा चॅप्टर आपण चालू करू. मला वाटतं फंक्शन आहे ना, पॉइंटर आहे ना. पॉइंटर आपण नंतर घेतोय, फंक्शन आधी घेतोय. फंक्शन घेतल्यानंतर ऍक्च्युली पॉइंटर पाहिजे होता. सिलेबस मध्ये थोडासा सिक्वेन्स चुकलाय असं माझंच मत आहे. हे मी चुकीचं असू शकेल, माहित नाही. आपण फंक्शन आधी घेतोय, नंतर पॉइंटर. ओके. ओके सर.